काय सारखे लावले आपलं दादा दादा? असे होते कोण तुमचे दादा? आणि आता त्यांना जाऊन इतके दिवस झाले तरी तुमच्या डोळ्याच्या कडा अजून ओल्याच का? असं काय केलं होतं हो नक्की त्यांनी तुमच्यासाठी? सांगते ना. अजित दादा. दादा म्हणजे फक्त घोषणा नव्हती, दादा म्हणजे काम होतं. तो बोलायचं कमी, पण जे बोलायचं ना ते अगदी रोखठोक. काम होणार तर होणार, नाही तर नाही, इतकं स्पष्ट. एखाद्या खेडेगावातल्या म्हाताऱ्या आजोबाला पण माहित होतं, दादांकडे गेलं ना की प्रश्न अडकत नाहीत. आईला धीर होता, कारण मागे उभा असलेला माणूस खरा होता. तरुणाई अगदी बिनधास्त होती, कारण शब्दांची गरजच नव्हती हो. दादांनी मान डोलावली ना की भविष्य अगदी सुसाट पळायचं. गरिबासाठी दादा म्हणजे सत्ता नव्हती, तो सावली होता. आज लोक रडतायत ना, पण नेता गेला म्हणून नव्हे, कारण तो प्रत्येकाच्या घरातला हक्काचा दादा होता. तो प्रत्येकाचाच आपला माणूस होता. अजित दादा गेला आणि अनेकांचा कणाच मोडला हो, कारण ज्याच्यावर विश्वास ठेवता यायचा तो माणूसच गेला. म्हणूनच तर संपूर्ण महाराष्ट्र म्हणायचा, एकच वादा अजित दादा. अजित दादा शब्दांचे पक्के, दिला वादा पूर्ण करतात 100%. खरंच, आमचा दादा म्हणजे शब्दांचा पक्का, कामाचा सच्चा, माणूस खरा. म्हणूनच तर अजित दादा म्हणजे फक्त नाव नव्हतं, तो आधार होता. आधार गेला म्हणून डोळे भरतात हो, कोणी ऐऱ्या गैऱ्या गेला म्हणून नव्हे. पण तरीही बरोबरच आहे म्हणा तुमचं, की आयुष्यातून एक जण गेल्यानं आपलं आयुष्य संपत किंवा थांबत नाही. पण हे तुम्हाला कसं कळत नाही हो, की लाखो लोक जरी भेटले ना, तरी अजितदादांची कमी कधीच पूर्ण होणार नाही. झाले बहु, होतीलही बहु, पण दादा सम दादाच.